बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोनी, नाही तेच घेता शिरी होईल दुरी निजपंथ. नाथिलेनी माझे तुझे, नाथिलेनी माझे तुझे कोण ओझे वागवी, नाही तेच घेता शिरी होईल दुरी निजपंथ. तुका म्हणे अंतराय, तुका म्हणे अंतराय देविकाय जिनेते, नाही तेच घेता शिरी होईल दुरी निजपंथ. यैव 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 धावनिया विलंब कवाया लावेला कृपाळे, हो विलंब कवाया लावेला कृपाळे. हा यैव 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 धावनिया विलंब कवाया लावेला कृपाळे, हो विलंब कवाया लावेला कृपाळे. यैव 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 धावनिया विलंब कवाया लावेला कृपाळे, विलंब कवाया लावेला कृपाळे. हा विठाबाई विश्वंभरे भवछेदके, विठाबाई विश्वंभरे भवछेदके, विठाबाई विश्वंभरे भवछेदके, विठाबाई विश्वंभरे भवछेदके. कोठे गुंतली माये विश्वव्यापके, कोठे गुंतली माये विश्वव्यापके. यैव 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 धावनिया विलंब कवाया लावेला कृपाळे, हो विलंब कवाया लावेला कृपाळे. हा यैव 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 धावनिया विलंब कवाया लावेला कृपाळे, विलंब कवाया लावेला कृपाळे. समचरण सरोजं सांद्रनीलाबुदाभं, जगननिहित पानी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगकरू प्रथम नमन, पांडुरंगकरू प्रथम नमन. 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 दुसरे चरण हा 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 संताचिया, दुसरे चरण हा हा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो,
बाबाजी सद्गुरु दास पिता दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाची सद्गुरु दास जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अलंकापुरे रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्प्रदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो भुवन पावनी बाई नमो मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी बाई नमो मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी संपात ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरता गुरुन्तं श्रीरुद्धो यो योगी सरलचेता विनयविभवः शुचिस्तुष्टो भक्ता भयद सुखकारी शुभकरा तटे गोदावर्या परमदिव्ये राघवयुते तुकारामो बाबा जयति महनीय कलियुगे विठ्ठल 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 आकाशात् पतितं तोयं
यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति। बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा, देऊ आशा टाकुनी, नाही तेच घेता शिरी, होईल दुरी निजपंथ। नाथिलेने माझे तुझे, नाथिलेने माझे तुझे, कोण ओझे वागवी, नाही तेच घेता शिरी, होईल दुरी निजपंथ। तुका म्हणे अंतराय, तुका म्हणे अंतराय, देवी काय जिनेते, नाही तेच घेता श्री, होईल दुरी निजपंथ। विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा प्रतिज्ञापर प्रकरणातला अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। विठ्ठल प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय यांनी या ठिकाणी एक प्रतिज्ञा आपल्या समोर ठेवलेली आहे। काय प्रतिज्ञा ठेवली तुकोबारायांनी? तर तुकोबाराय म्हणतात प्रस्तुत अभंगातून, मी बंधनाचा पाश तोडून टाकणार आहे। पाश म्हणजे काय? पाश म्हणजे बंधन। मी बंधनाचा पाश तोडून टाकणार आहे, आशा टाकून देणार आहे। कारण नसलेलं ओझं जर आपण डोक्यावर घेतलं तर आपण आपल्या देहाचा मार्ग त्या ठिकाणी विसरतो आणि भलत्याच मार्गाने आपण त्या ठिकाणी प्रविष्ट होतो। पुढे महाराजांनी सांगितलं, नाथिलेने माझे तुझे, कोण ओझे वागवे। विनाकारण कोण आणि कोणाचं ओझं वाहणार आहे, त्यापेक्षा आपण त्या ओझ्याचा त्याग करावा। कारण मृत्यू लोकात आल्यानंतर आपण त्या भगवंतापासून जास्त दिवस दूर राहू शकणार नाही। जसं एखादी पतिव्रता नारी आहे आणि ती पतिव्रता नारी आपल्या पती वाचून जास्त दिवस राहू शकत नाही, त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी त्या देवा वाचून राहू शकत नाही। तुका म्हणे अंतराय, देविकाय जिनेते, नाही तेच घेता शिरी, होईल दुरी निजपंत। हा झाला अभंगाचा भावार्थ। विठ्ठल विठ्ठल हो श्री संत ब्रह्मलीन राजाराम महाराज कैकाडी यांचे परमशिष्य कृपापात्र शिष्य गुरुवर्य वैकुंठवासी रंगनाथ महाराज कोकाटे यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सर्व पंचक्रोशी ग्रामस्थ युवा वर्ग सर्वांच्या भक्कम अशा ताकदीने गेली 65 वर्ष, बरोबर ना? हां, गेली 66 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालत आलेला आहे। सुंदर असं नियोजन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तरुण युवा पिढीने चांगलं नेतृत्व या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळं सुंदर असा सप्ताह या ठिकाणी उभा राहिला। आज माझ्या वाटेला आलेली ही 4थ्या दिवसाची सेवा आहे। या ठिकाणी सर्व भजनी मंडळ उपस्थित आहे। त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे आमचे बाजूला थोडेसे महेश महाराज गुगळे, त्याचबरोबर गायनाचार्य सचिन महाराज डावकर, नामदेव महाराज देवकर, अमोल महाराज राऊत आदी सर्व गायक वृंद। त्याचप्रमाणे आमचे मृदंगवादक आहे मोहन महाराज शिंदे आणि ज्यांच्या तुम्हा सर्वांच्या वतीने ज्यांच्या माध्यमातून मला ही सेवा प्राप्त झालेली आहे ते आमचे परमस्नेही परममित्र सागर महाराज जामकर यांचं या ठिकाणी मी आभार मानतो। त्यानंतर ज्यांचे आपल्याला सिस्टीम लाभलेले आहे असे आमचे हरिभक्तपरायण मिलन साऊंड सिस्टीम, अगोदर मला वाटतं महाजनपूरलाही आपला एक कार्यक्रम तुम्ही केलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा मला त्यांची साथ संगत या ठिकाणी लाभली। पीटी मास्तर आहे, दोन्ही चोपदार आहे। आता हे दोन्ही चोपदार म्हणजे सामान्य नव्हे बरं, दोन्ही चोपदार सामान्य नव्हे, सामान्य घेऊ नका यांना। कारण एकनाथ महाराजांच्या दरबारी एकनाथ महाराजांच्या घरी श्री दत्त चोपदारकी करत होते
हे लक्षात घ्या. मग चोपदार सामान्य नव्हे, हा दत्त स्वरूप असतो. म्हणून दोन्ही चोपदारांचं या ठिकाणी मी आभार मानतो. त्याबरोबर आमचे विनेकरी बाबा आहे. आता विनेकरी सुद्धा सामान्य नाही. कदाचित होऊ नये, कीर्तनकाराला काही जर अडचण आली तर संपूर्ण कीर्तन हे विनेकऱ्याला करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल हो. त्यामुळं विनेकऱ्याने सावध राहायचं. सर्व टाळकरी वृंद आहे, सर्व बालगोपाळ आहे, सर्व माता पिता या ठिकाणी उपस्थित आहे. आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपल्यासमोर ठेवलेला आहे. प्रस्तुत अभंगावर या ठिकाणी आता आपण चिंतन करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा, देऊ आशा टाकोनी, नाही तेच घेता शिरी, होईल दुरी निजपंथ. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगातून बंधनाचा फासा तोडू अशी प्रतिज्ञा या ठिकाणी केलेली आहे. काय असतं? कुठल्याही मार्गावर आरूढ होण्यापूर्वी आपल्याला प्रतिज्ञा करावी लागते. कुठल्याही मार्गावर मार्गस्थ होण्यासाठी अगोदर मनाचा निग्रह करावा लागतो. निग्रह म्हणजे प्रतिज्ञा करावी लागते की मी या मार्गाने चालत असताना कुठल्याही अडथळ्यांना सामोरं जरी गेलो तरी त्या ठिकाणाहून मी विन्मुख होणार नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी प्रतिज्ञा करत आहे का नाही, त्या मार्गावर प्रविष्ट झाल्यानंतर तो मार्ग मी कडेला नेईन. मराठी भाषेत बोलतो आता. तो मार्ग मी कडेला नेईन. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगामध्ये सुरुवातीला प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा अशी केली, बंधनाचा मी पाश तोडून टाकणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या बंधनाला, ज्या मूळ बंधनामुळं या बाकीच्या बंधनामध्ये मी फसतो ना, ते मूळ बंधन म्हणजे आशा नावाचं बंधन आहे. ते सुरुवातीला ते आशा नावाचं बंधन मी पहिल्यांदा खंडन करतो, ते पहिल्यांदा तोडून टाकतो. नंतर पुढच्या मार्गावर मी प्रविष्ट होतो. काही साधकांनी जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्ही बंधनाचा फासा तोडून टाकणार आहे, तुम्ही आशाही टाकून देणार आहे, पण का हो तुकोबाराय, बंधनाचा का फासा तोडणार आहे? बंधन नेमके कोणतं आहे? ते बंधनाने तुम्ही ग्रस्त का आहात? आणि हे बंधन कसं आहे, कोणाला बांधतं, हे सर्व आम्हाला तुम्ही सांगा. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी त्याचं मूळ बंधन सांगितलं, आशा नावाचं बंधन. बाबा रे ऐक, हे आशा नावाचं बंधन एवढं कठीण आहे, जो जीव या आशा नावाच्या बंधनामध्ये फसला तो फसलाच. कारण या आशा नावाच्या बंधनाने देवाला सुद्धा सोडलेलं नाही. आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आले त्यासी. भगवंताला सुद्धा आशा उपजली आणि वामन अवतारामध्ये त्याला त्या ठिकाणी बळीची चाकरी करावी लागली. तिथं सुद्धा चोपदार म्हणूनच भगवान परमात्मा राहिले. अशी बळीच्या दरबारामध्ये चोपदारकी त्यांना करावी लागली. म्हणून आशा नावाचं बंधन एवढं सोपं नाही, तुम्ही समजता तेवढं बरं का. म्हणून आशा नावाचं बंधन मी मूळ तोडून टाकणार आहे. अजून काही सांगता का याबद्दल? हो, जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, बाबा आशा नावाचं बंधन किती ग्रस्त आहे मी तुम्हाला एका उदाहरणाद्वारे पटवून देतो. जगद्गुरु तुकोबारायांनी एक दृष्टांत या ठिकाणी दिलेला आहे. बोलण्याला धार असण्यापेक्षा आधारही खूप महत्वाचा आहे, पुढे बोलतोच मी तसं. पण आशा नावाचं बंधन किती कठीण आहे हे सांगत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी जो दृष्टांत दिला तो व्यवस्थित ऐका. माकडे मुठीशी धरिले फुटाने, गुंतले ते नेणे हातात येते. हा दृष्टांत दिला जगद्गुरु तुकोबारायांनी, अभंगातून दिला. आशा नावाचं बंधन सांगताय जगद्गुरु तुकोबाराय, ऐका. हे आशा नावाचं बंधन किती कठीण आहे. पूर्वी मदारी लोक जंगलामध्ये माकडं पकडण्यासाठी जायचे. माकडांचा खेळ चालायचा, डोंबाऱ्याचा खेळ आपण त्याला म्हणतो. हा डोंबाऱ्याचा खेळ चालायचा आणि त्यासाठी माकडं लागायची त्या लोकांना, माकडाची गरज असायची. म्हणून माकडं पकडण्यासाठी ही मदारी लोक, जो माकडाचा खेळ करतो त्याला मदारी असं म्हणतात बरं का. ही मदारी लोक जंगलामध्ये जायचे आणि जंगलामध्ये जात असताना एक केळी बरोबर असून द्यायची. केळी माहिती आहे ना, आपण उन्हाळ्यामध्ये जिच्यामध्ये पाणी थंड करून पितो ती केळी बरं का. खायची केळी नाही, पाणी प्यायची केळी, ज्याला आपण मटकी असं म्हणतो. अजून काय म्हणतो? गेळा म्हणतो आम्ही. तुम्ही गेळा म्हणता का? बरं, गेळाच घेऊ आपण या ठिकाणी. हो, हा गेळा ते मदारी लोक जंगलामध्ये घेऊन जायचे. त्यामध्ये काही फुटाणे टाकायचे आणि ते फुटाणे टाकल्यानंतर त्या गेळा त्या झाडाच्या खोडापाशी ठेवायचे आणि काही अंतरावर दूर लावून लपून बसायचे. ते माकड खाली यायचं. आल्यानंतर त्या गेळ्यामध्ये बघायचं. आता गेळा मला अवघड जाऊ राहिला हो.
बरं केळी म्हणतो बरं का, आता तुम्ही समजून गेले काय काय नेलं ते समजून गेले. आणि मग ती केळी तिच्यामध्ये बघितल्यानंतर त्या माकडाने काही फुटाणे त्यामध्ये दिसायचे. त्या फुटाण्याच्या आशेने ते माकड त्या केळीमध्ये आपला हात घालायचं आणि मुठीमध्ये ते फुटाणे त्याने आवळल्याबरोबर हात काढण्याचा प्रयत्न करायचं, पण ती मूठ त्या केळीच्या तोंडाला बसत नसायची. जर त्या फुटाण्याच्या आशे त्याने सोडले असते ना तर नक्की त्याचा हात बाहेर आला असता, पण फुटाणे त्याच्या मुठीत असल्यामुळं आणि त्याची आस न सुटल्यामुळं तो त्या केळीमध्ये अटकून बसला. त्याने काय केलं, आपला दुसरा हात पहिल्या हाताला जोडला, दोन्ही पाय त्या केळीला लावले आणि ओढण्याचा प्रयत्न केला, पण ओढत नसायचं. आता हातातले फुटाणे टाकेना आणि पळूनही जायना. योगायोगाने असं झालं, दूर लपलेला जो मदारी होता तो मदारी त्या ठिकाणी आला आणि त्याने त्या माकडाला पकडलं. आता केळीमध्ये हात पकडला गुंतल्यामुळं त्याला काही स्वतःची सोडवणूक करता येईना आणि मग तो मदारीने काय केलं, त्याला पकडला आणि तिथून त्याची शिकार करून तो घेऊन गेला. ऐका, जर त्याने हातातले फुटाणे सोडले असते तर नक्की तो मुक्त झाला असता, पण तसं काही झालं नाही. कारण त्याने हातातले फुटाणे सोडीना, कारण त्याच्या मागे लागलेली त्याची आशा होती का हे फुटाणे जर मला भेटले, प्राप्त झाले तर नक्की माझं पोट भरेल, असं त्या माकडाची आशा होती. म्हणून त्या आशेपोटी त्याने ते फुटाणे सोडले नाही आणि परिणाम असा झाला की त्या ठिकाणी तो कशाला ग्रसन झाला, त्याची शिकार झाली, लक्षात घ्या, आणि त्याच्या शिकारीला ग्रसन झाला. ऐका, मुक्त होता परी बळे झाला बध, 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 मुक्त होता परी बळे झाला बळ. जेवणिया छंद माझे माझे, देवनिया दादा माझे माझे, जेवणिया छंद माझे माझे, देवनिया दादा माझे माझे, मुक्त होता परी बळे झाला बध, 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 मुक्त होता परी बळे झाला बध. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. ऐका, तो अगोदर मुक्त होता पण त्या फुटाण्याच्या आशेने त्याला बद्ध केलं, परिणाम त्याची शिकार झाली. तसंच आहे, काही लोक असं म्हणतात, महाराज आम्ही बंधनाचा फासा तोडला हो, आणि संन्याशीची वस्त्र परिधान करतात हो, संन्याशीची वस्त्र परिधान करतात, सर्वसामान्य लोकांमध्ये येतात, त्यांना सांगतात, त्यांना बंधनाचे परिणाम सांगतात आणि आम्ही ते बंधनाचा फासा तोडला असंही सांगतात. तुकोबराय म्हणता, भुरोप्याने सोंग पालटिले वरी, बक ध्यान धरी मत्स्य जैसे. जसा बहुरूपी आहे ना, बहुरूपी जसा सोंग पालटतो. पूर्वी गावामध्ये ते पिंगुळ यायचे बघा, पिंगुळ यायचे पूर्वी, पहाटे पहाटे यायचे पिंगुळ, गाणी वगैरे म्हणायचे. ते काय करायचे, फाट्यावर आले म्हणजे गाव 1 किलोमीटर होता बाकी, तिथं आले की ते आपले कपडे बदलायचे, त्या ठिकाणी संन्यासाचा वेश धारण करायचे आणि संन्यासाचा वेश धारण केल्यानंतर गावामध्ये प्रवेश करायचे. लोकांना वाटायचं महान साधू आले, 1008, पण हे 8001 असायचे हो. आणि मग असे बहुरूपी गावामध्ये आले का लोक त्यांना फसायचे. असाच एक गावामध्ये बहुरूपी संन्यासी, पदवी लावलेली 1008 अशी पदवी लावलेली महान संन्यासी आहे, गावामध्ये फिरतो, भिक्षा मागतो वगैरे. एक दिवस हा संन्यासी नदीच्या स्नानाला जात असताना त्याला एक तोळ्याची सोन्याची अंगठी त्या ठिकाणी पडलेली दिसली. आता संन्यासी होता
अंगठी घेण्यासाठी खाली वाकला, संन्यास आडवा आला. अरे रे रे, मी संन्याशी आहे, काय घोड चूक करतोय म्हटले मी. बरं, सोडावी ती 1 तोळ्याची अंगठी जाती, घ्यायला जावं तर संन्यास आडवा येतोय. मग त्याने तिथंच त्या अंगठीवर पाय दिला आणि तिथंच उभा राहिला. 4 तासानंतर एक परीट त्या ठिकाणी आला. कपडे धुण्यासाठी चाललेला परीट. परीट म्हणजे धोबी. परीट म्हणजे धोबी. कपडे धुण्यासाठी त्या नदीवर तो चाललेला. याने आवाज दिला, अरे ऐकला का, इकडे ये म्हटले. तो जवळ आला. का हो महाराज, म्हणले मी तुला आज एक गोष्ट देणार आहे. का परीटाच्या मनात महाराज आम्हाला आशीर्वाद देणार. म्हणले द्या महाराज आशीर्वाद. अरे आशीर्वाद रोजच देतो म्हटले, पण आज त्याच्यापेक्षा काहीतरी नवीन गोष्ट मी तुला देणार आहे. म्हणले काय देणार महाराज. म्हणले मी तुला 1 तोळ्याची अंगठी देणार आहे म्हटले. म्हणले भाग्य उजळले. पाय काढला, अंगठी उचलली संन्याशाने आणि त्याच्या हातावर टेकवायला लागला. त्याने सांगितलं, हा महाराज देऊ नका म्हणले, खाली पडलेली अंगठी आहे. म्हणले अरे येड्या, 4 तासापासून उभा आहे, दुसरी कोणी घेऊन जाऊ नये म्हणून या ठिकाणी तिचं राखण केलं. म्हणले महाराज तुम्ही 4 तासापासून उभे आहात, मी 8 दिवसापासून पाहतोय. आता मला सांगा खरा संन्याशी कोण आहे हो. ज्याला 1 तोळ्याची अंगठी सुटाना आणि तो संन्याशी म्हणतोय. ज्ञानोबारायांनी त्याची व्याख्या वेगळी केलेली आहे बघा. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, बाबा संन्याशी म्हणजे कोण. संन्याशी म्हणजे कोण. मी माझे आठवणा विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. बाबा जो स्वतःची आठवण विसरलेला आहे, मी कोण आहे. आपण म्हणतो ना मी केलं, माझ्यामुळे झालं, याची जो आठवण विसरतो त्याला संन्याशी असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हो हो हो. मग महाराजांनी सांगितलं, बाबा म्हणून मी ती आस सोडतोय. मला ती आस याच्यामुळे नको का त्या आशेमुळं मला बळी पडावं लागतं. आणि बळी पडावं लागल्यानंतर जो काळ आहे ना, तो काळ माझ्यावर घाला घालतो म्हटली. त्या काळाच्या भीतीने मी ही आशा त्यागतोय. हिच्या मागे जे सप्तबंधनं लागलेले आहे, ते सप्तबंधनं सुद्धा या आशेमुळे मी टाकतोय म्हणले. मला ही आस सुद्धा नको म्हटली. हो, अविसाची आशा गळगिळी मासा, फुटोनिया घसा मरण पावे. ऐका, जगद्गुरु तुकोबारांनी परत एक दृष्टांत आपल्या समोर ठेवलेला आहे. पूर्वी ढिवर लोक असायची. ढिवर म्हणजे कोळी लोक, जे मासे पकडतात, मत्स्यमारी करणारे लोक. हे ढिवर लोक, मत्स्यमारी करणारे लोक जातानी, मासे पकडण्यासाठी जातानी एक गळ आपल्या बरोबर घ्यायचे आणि त्या गळाला शिदीड नावाचं एक अळी आहे, तो कीटक त्या ठिकाणी लावायची त्याला. आणि लावल्यानंतर बरोबर त्या ठिकाणी तो गळ घेतलेला असायचा. नदीच्या पात्रावर गेल्यानंतर तिथं एका दगडावर बसून त्या नदीच्या पात्रामध्ये तो गळ फेकायचे. फेकल्याबरोबर तो गळ पाण्यामध्ये त्या ठिकाणी गेला, मासा त्या गळाकडे बघायचा आणि त्यावर त्या गळाला काहीतरी खाण्याचा पदार्थ लागलेला आहे. त्या आशेने तो मासा त्या ठिकाणी धाव घ्यायचा. धाव घेतल्याबरोबर समोर अळी आहे, त्या गळाला लागलेली अळी आहे, हा मासा समोर आहे. ती अळी त्या माशाला सांगते, ऐ मत आ मेरे लिए. ऐका, मत आ मेरे लिए, ऊपर बैठा है तेरे लिए. वा काय पाठ हो तुमचा. मत आ मेरे लिए, ऊपर बैठा है तेरे लिए. तू माझ्यासाठी येशील रे, पण तुझ्यासाठी वरती कोणीतरी बसलाय ना. अर्धा तू, मी तुझ्या मुखामध्ये अर्धा असेल, पण तू पूर्ण कोणाच्या तरी मुखामध्ये जाणार याचा विचार कर. काय विठ्ठल विठ्ठल. हो हो हो. महाराजांनी दृष्टांत दिला, दृष्टांत संपला.
जशी तो मासा त्या गळाला लागलेल्या शिदेडाला खायला गेला, परिणाम मृत्यूच्या गळ्यामध्ये त्याला पडावं लागलं, मृत्युमुखी त्याला पडावं लागलं, त्याची शिकार झाली. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा रे मी जर आशेच्या मागे लागलो, तुमच्या गावातल्या आशा नाही बरं का, हो, मी जर आशेच्या मागे लागलो तर परिणाम मला त्या ठिकाणी माझा मृत्यूला सामोरं जावं लागेल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आशाला तर सोडीनच म्हटले मी, पण बाकीचे जे सप्तबंधन आहे त्यांचा फासा तोडून टाकीन. अभंगाचं प्रथम चरण. म्हणून महाराज म्हणतात, बंधनाचा फासा तोडू, आशा टाकून देऊ. महाराज बंधन किती हो म्हणले? 7 प्रकारचे बंधन आहे म्हटले. म्हणजे आशा नावाचं बंधन खूप कठीण आहे म्हटले. आशा नावाचं बंधन भगवंताने गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलं. ऐका. आशा पाश्यतेर्बद्धा काम क्रोध परायणः इहंते काम भोगार्थ मन्याही नार्थ संचया. आशा नावाची बेडी खूप कठीण आहे म्हटले. किती कठीण आहे? जो एखादा जीव या आशेमध्ये जर फसला ना, इतर बेड्यामध्ये जर फसला तर तो स्थिर होतो, एका जागी थांबतो म्हटली. पोलीस लोक बेड्या टाकतात का हो? बेड्या टाकल्यानंतर, हातापायात बेड्या घातल्यानंतर किती जोरात धावता तुम्ही? कैदी धावेल? धावू शकणार नाही. पण आशा नावाची बेडी अशी आहे, या बेडीमध्ये जर एखादा मनुष्य ग्रस्त झाला ना, तो पळत सुटतो म्हटले. काय प्रमाण? ऐका. उपनिषदकार सांगतात, आशानाम मनुष्याणाम कश्चिदाश्चर्य शृंखला यहा बद्धा प्रधावंती मुक्त तिष्ठन्ति पंगुवत. आशा नावाचं बंधन असं आहे, या आशा नावाच्या बंधनामध्ये जर एखादा मनुष्य फसला तर तो पळत सुटतो म्हटले. म्हणले महाराज उदाहरण? हो, आपलंच उदाहरण घ्या ना. एखादा नोकरदार नोकरी करत असेल, कशाच्या आशेने करतो? पैसे. शेती करता कशाच्या आशेने करता? दुकानदारी
व्यापारी, सगळाच पैसा आहे. सगळे लोक आशेच्या मागे लागलेले आहे. हो, आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणता, आशे मागे जर गेलो तर मला ती मागे माझ्या मागे नाही येणार, मला तिच्या मागे जावं लागेल. म्हणून आशा नावाच्या बंधनाला मी पूर्ण विराम देतो. आशा नावाचं बंधन पूर्णतः तोडून टाकतो. त्यामागे जे बंधनं लागलेलं आहे, ऐका, नाथ महाराजांनी नाथ भागवतामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. नाथ महाराज असं वर्णन करतात, ऐका. काळपाश, कर्मपाश, धर्मपाश, ब्रह्मपाश, मायापाश, मोहपाश, जन्मपाश सातवा. ऐका, एकूण सप्तबंधनं सांगितली. प्रथम सांगितलं काळपाश. काळपाश म्हणजे मृत्यू. काळपाश म्हणजे, आता मला सांगा, तुम्हाला कोणाला कोणाला मृत्यू हा मान्य आहे? कोणालाच मृत्यू मान्य नाही. मरावा वाटतं का? कोणाला वाटतं मरावा? वाटत नाही मरावा. पण त्याचा स्वीकार करावा लागतो का नाही? हो, मृत्यूचा स्वीकार हा प्रत्येकाला करावा लागतो. याला म्हणतात काळपाश. पुढे सांगितलं कर्मपाश. कर्मपाश किती कठीण आहे, ऐका. भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केले. त्या 24 गुरुपैकी 18वा जो गुरु आहे, तो 18वा गुरु म्हणजे टिटवी नावाचा एक पक्षी आहे. काय? टिटवी. हो, काही लोक मत्स्यमारी करत असताना मासे पकडायचे आणि ते मासे टोपलीमध्ये टाकायचे. एका टिटवीने त्यातला एक मासा उडवला, चोचीमध्ये घेतला आणि त्या ठिकाणी तिने धूम ठोकली आकाशामध्ये. आकाशामध्ये उडत असताना काही कावळ्यांनी बघितलं. त्या कावळ्यांनी त्या टिटवीच्या मागे धाव घेतली. टिटवी पुढे, कावळे मागे. आणि काही घारींनी हे बघितलं. आता टिटवी पुढे, त्याच्या मागे कावळे आणि तिच्या मागे घारी. पुढे टिटवी त्यांच्या ताब्यामध्ये सापडली, तावडीत सापडली. आणि मग तिला ते चोचा मारायला सुरुवात केली. तिने काय केलं, त्या धामधुमीमध्ये तिच्या तोंडातला जो मासा होता, चोचीतला जो मासा होता, तो निसटला आणि जमिनीच्या दिशेने येऊ लागला. तेवढ्यामध्ये त्या कावळ्यांनी आणि घारींनी दिशा बदलली. जात होते टिटवीच्या दिशेने, आता जायला लागले माशाच्या दिशेने. ती टिटवी शेजारी असलेल्या एका वृक्षाच्या फांदीवर बसली आणि विचार करायला लागली. जोपर्यंत मासा माझ्या मुखामध्ये होता, तोपर्यंत सगळे कावळे आणि घारी माझ्या मागावर होता. मासा निसटला, हो, घारीने आणि कावळीने सुद्धा दिशा बदलली ना. आणि हा दृष्टांत पाहिला दत्तात्रयांनी. भगवान दत्तात्रयांनी त्यातून असा बोध घेतला, जोपर्यंत या टिटवीच्या मुखामध्ये मासा होता, तोपर्यंत सगळे कावळे हिच्या मागावर होते. हिच्या मुखातला मासा निसटला, कावळीने दिशा बदलली. तसंच जोपर्यंत विषय माणसाच्या मुखामध्ये असेल ना, लक्षात घ्या, जोपर्यंत विषय माणसाच्या मुखामध्ये असेल, तोपर्यंत सगळे कर्म त्याच्या मागावर आहे. ज्या दिवशी या विषयांचा तो त्याग करेल, त्या दिवशी सगळे कर्म आपली दिशा बदलून घेतील. म्हणजे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो हो हो, कर्म खूप कठीण आहे महाराज. आज तुम्हाला आम्हाला जन्म घ्यावा लागतो हा कर्माच्या आधाराने. आपण कर्मामुळे जन्माला आलो. मागील जसे कर्म असेल त्या कर्मामुळे आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आगा कर्मे जे उरावे, ते सुख दुःखी फळावे, तया ते भोगवया यावे. देहा एका, या देहाला कशामुळे यायचं? ते कर्म भोगण्यासाठी देहाला यायचं. ज्ञानोबरायांची अजून एक ओवी आहे. जे जे दयाचे कर्मसूत्र मांडूनी ठेविले स्वतंत्र, तो तिये गतीत पात्र होची लागी. जसं जसं त्याचं कर्म आहे ना, त्या कर्माप्रमाणे त्याला त्या ठिकाणी जन्माला यावं लागतं. केले कर्म झाले तेथी भोगाले, केले कर्म झाले तेथी भोगाले, केले कर्म झाले तेथी भोगाले. उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे कीर्ती. कर्म खूप कठीण आहे महाराज. कर्म संतांना सुद्धा सोडलं नाही ह्या कर्मांनी. काही दृष्टांत देतो, दृष्टांत ऐका. एक दृष्टांत असा आहे आपल्या संत परंपरेमध्ये.
एक संत महान साधू होते, वारकरी होते हो, आणि जगन्नाथपुरीची वारी करायची. नाव सांगा त्यांचं आता. सजन कसाई. मीच सांगतो हो. हे सजन कसाई जगन्नाथपुरीची वारी करायचे. खूप श्रद्धा. आणि जात असताना एका गावामध्ये मुक्काम झाला. मुक्काम झाल्याबरोबर त्या गावामध्ये आल्यानंतर मंदिरामध्ये आपल्या काही जवळ असलेलं काही सामान असेल, पिशवी वगैरे, कपडे वगैरे, ते मंदिरामध्ये, मारुतीच्या मंदिरामध्ये ते ठेवले. आणि आता संध्याकाळची काहीतरी व्यवस्था जेवणाची झाली पाहिजे म्हणून गावामध्ये मधुकरी मागण्यासाठी गेले. गेल्याबरोबर एका घराच्या समोर उभे राहिले, दारामध्ये उभे राहिले. भिक्षांदेही असा शब्द उच्चारल्याबरोबर ती माऊली बाहेर आली. आल्यानंतर म्हणले, महाराज कुठे चालले? म्हणले, जगन्नाथपुरीला चाललो. मुक्काम कुठे केला? म्हणले, मारुतीच्या मंदिरामध्ये. असं करा, आम्ही पती पत्नीचं दाम्पत्य दोघंच घरामध्ये आहे आणि हा बंगला आमचा खूप मोठा आहे, म्हणजे आणि थंडीचे दिवस आहे. म्हटले, असं करा, तुम्ही आजचे दिवस आमच्या घरीच भोजन करा आणि इथेच झोपा म्हटले. आणि तिच्या पतीचा सुद्धा त्याला होकार होता. सजन कसं आहे म्हणजे, ठीक आहे, दोघं दाम्पत्य तुम्ही जर एवढे कळकळीनं सांगतात, एवढे प्रेमाने विश्वासाने सांगतात, ठीक आहे. त्यांनी आपली पिशवी आणली, त्यांच्या घरी जेवण केलं, रात्रीचं जेवण झालं. आणि सजन कसाई त्यांनी एक खोली आपली मोकळी करून यांना दिली. त्या खोलीमध्ये सजन कसाई झोपले. खोली म्हणजे खोली नाही बरं का, रूम. हो, मराठी भाषा आहे, कुठेही वळती ती. आणि मग ती खोलीमध्ये ते आपल्या त्या रूममध्ये ते झोपले. झोपल्याबरोबर ती बाई मध्यरात्रीच्या समय त्यांच्याकडे आली. आल्यानंतर तिने त्यांच्याकडे एक याचना ठेवली. म्हणले, अहो, माझे पती झोपलेले आहे आणि तुम्ही खूप सुंदर आहात, ऐका, माझी इच्छा पूर्ण करा. कामात तू राम नाम न भयम न लज्जा. कामामध्ये लाजही वाटत नाही, भयही वाटत नाही, भीती सुद्धा वाटत नाही म्हटले. इच्छा त्यांच्या समोर ठेवली. त्यांनी सांगितलं, हा, तुकोबारायांची भूमिका आम्ही बाळगतो. म्हटले, जाईव तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. आम्ही विष्णुदास आहोत, हा अपराध आमच्याकडून घडणार नाही म्हटले. तू जा म्हटले इथून. तिला असं वाटलं, पती घरामध्ये आहे आणि कदाचित माझ्या पतीला ही भीत असावी, माझ्या पतीची भीती यांना वाटत असावी. तिने काय केलं, एका कोपऱ्यामध्ये कोयता पडलेला होता. कोयता घेतला आणि त्या पतीचं शिर कळम केलं, धडापासून मुंडकं वेगळं केलं. ते मुंडकं हातामध्ये घेतलं, कोयता एका हातामध्ये, त्यांच्या समोर उभी राहिली. ऐका सजन कसाई, आता तरी माझी इच्छा पूर्ण करा, कारण माझ्या पतीची जी भीती होती तीच राहिली नाही म्हटले. आता ले देवी, तू माझी माऊली आहे ग, मला एक वेळचं अन्न तू आज भरवलेलं आहे, तू माझ्या आईप्रमाणे आहे, परावी येणारी रखुमाई समान. हो, तू माझ्या आईप्रमाणे रखुमाई समान आहे, माझ्याकडून हा अपराध घडणार नाही, जाय म्हटले तू. तिला वाटलं पतीही गेला, हाई बाबा इच्छा पूर्ण करत नाही. तिने हातामध्ये ते मुंडकं घेतलेलं, एका हातामध्ये तो कोयता घेतलेला आणि त्या ठिकाणी त्यावेळेस कोतवालकी होती, त्या कोतवालकीकडे त्या ठिकाणी तिने आपली फिर्याद नोंदवली. कोण जाणे, सजन कसाई नाव सांगतो, जगन्नाथपुरीचे वारकरी आहे असं सांगतो. म्हटले, रात्रीचा आम्ही आसरा दिला, आमच्याच घरामध्ये येऊन आमचंच अन्न खाऊन माझ्यावर बलात्कार करू पाहता माझे पती आड आले. या कोयत्याने त्याचं मुंडकं त्याने शिरच्छेद केलेलं आहे म्हटले, छाटलेलं आहे म्हटलं मुंडकं. असं म्हटल्याबरोबर पटापट तपास चालू झाला आणि सजन कसायला काही हवालदारांनी त्या ठिकाणी धरून आणलं, फौजदारीने धरून आणलं. आणल्याबरोबर खटला उभा राहिला. सजन कसाई तळमळ करू लागले, मी नाही अपराध केला, माझ्याकडून हा अपराध होणे शक्य नाही, मी एक वारकरी आहे आणि वारकऱ्याने हा अपराध करावा अजिबात जमणार नाही म्हटले. हा अपराध मी केला नाही, हिने हिच्या पतीचा मुलगा स्वतः छाटलेला आहे म्हटले. पण तिने फिर्याद नोंदवलेली होती आणि या ठिकाणी एकाचा जीव गेलेला होता, म्हणून शिक्षा ठोठावण्यात आली. या सजन कसायाचे दोन्ही हात कलम करण्यात यावे. त्या सजन कसायाचे दोन्ही हात कलम करण्यात आले. गडबडा लोळायला लागले, असह्य वेदना व्हायला लागल्या. देवा, अरे तुझी वारी करतो आणि तुझ्या वार करायचे असे जर हाल होत असले ना, अरे ज्या हाताने टाळ वाजावा ते हात कलम करण्यात यावे रे. कशासाठी आम्ही वारीला यायचं असं वाटलं, नको तिकडे वारीला जायला, घरी जाऊ. परत विचारायला नाही, जाऊन जाब तरी विचारू त्याला. आणि जगन्नाथपुरीला आले, त्या बागेमध्ये थांबले आणि देवाला सांगितलं, देवा इथपर्यंत आलो, दोन्ही हात कलम करण्यात आलेले आहे, वेदना होत आहे, मी मंदिरात येणार नाही, तुला गरज असेल तर बाहेर ये म्हटले.
रडायला लागली, असह्य वेदना होत होत्या, गरबडा लोळायला लागली. आणि भगवान परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये उभे राहिले. अरे सजना का रडतो? म्हणले देवा तुझं भजन आम्ही करतो, या हाताने टाळ्या वाजवतो रे, या हाताने आम्ही भजन करतो. हां टाळी वाजवून भजन करतो म्हटले, आणि हे दोन्ही हात कलम करण्यात यावे. म्हणले अरे तू चिंता करू नको. म्हटले आई तुझे दोन्ही हात कलम करण्यात आले ना, हे मागच्या जन्माचं आहे. म्हटले ते भोगावंच लागतं. म्हटले मागच्या जन्माचं भोगावंच लागतं. म्हटले म्हणले देवा अरे तुझी भक्ती केली, अरे भक्ती ह्या जन्मात केली, मागच्या जन्माचं काय? मागच्या जन्माचं काय? म्हणले देवा मागच्या जन्मात मी कोण होतो? देवाने पटकनाची व्हिडिओ कॅसेट दाखवली मागच्या जन्माची. देव होतो. देवाने अशी व्हिडिओ कॅसेट दाखवली, एक गाय पळत आहे आणि त्या गायी मागे एक कसाई लागलेला आहे. हो गाय पुढे कसाई मागे. गाय कुठेतरी आड झाली आणि रस्त्यामध्ये हा सजन कसाई उभा होता. त्या कसाईने या सजनाला विचारलं का रे गाय बघितली का? म्हणले हो बघितली. कुठे गेली? यानं दोन्ही हाताने गाय धरून आणून दिली. माझा त्या कसाईने त्या गायीची घरी जाऊन काय पूजा केली असेल? तिचं शिर त्या कसाईने शिरच्छेद केलं, कलम केलं. म्हणून त्याच गायीने बाई रूपामध्ये येऊन तिच्या त्या नवऱ्याचं म्हणजे त्या कसायाचं शिर कलम केलं, आणि ज्या हाताने गाय पकडून दिले ना म्हणले हे दोन्ही हात कलम करण्यात आले. आणि ऐक सजना, या जन्मात तू माझी भक्ती केली, तिचं फळ स्वरूप तुझ्या समोर चतुर्भुज रूपामध्ये उभा आहे. विठ्ठल विठ्ठल. हो 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 याला म्हणतात कर्म. काळपाश झाला, कर्मपाश झाला. बघा काळपाश, कर्मपाश, धर्मपाश. धर्मपाश खूप अवघड आहे. म्हटले पूर्वी आपल्यावर काही लोकांवर अत्याचार व्हायचे, या धर्मपाशेनेच व्हायचे. तुकोबाराला ब्रह्मज्ञान सांगण्याचा अधिकार नाही का? धर्मपाश आहे, धर्मबंधन आहे, धर्मदंडक आहे. हो कुणबी कुळामध्ये जन्माला आले ना, म्हणून ब्रह्मकुळाचं काम त्यांनी करू नये, याला सांगितलं धर्मपाश. असा धर्मपाश. काळपाश, कर्मपाश, धर्मपाश, ब्रह्मपाश. ब्रह्मपाश आपण ज्यासाठी जन्माला आलो, काय कशासाठी जन्माला आलो? हो देवाने कशासाठी पाठवलो? देवी दिला देह भजना गोमाटा. म्हणा चाल एखादी. देवे दिला देह भजना गोमाटा. 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 गोया झाला भाता गादी केता. गोया झाला भाता गादी केता. देवे दिला देह भजना गोमाटा. गोया झाला भाता गादी केता. गोया झाला भाता गादी केता. देवे दिला देह भजना गोमाटा. गोया झाला भाता गादी केता. गोया झाला भाता गादी केता. देवाने आपल्याला देह कशासाठी दिला हो? भजन करण्यासाठी दिला. आणि भजन करता 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 एक दिवस भगवतमय बनून जावं, म्हणजे देवाची प्राप्ती व्हावी, यासाठी आपल्याला हा देह दिला, म्हणजे ब्रह्मपाश. ऐका, काळपाश, कर्मपाश, धर्मपाश, ब्रह्मपाश. आता आहे मायापाश. मायापाश किती अवघड आहे? मायापाश सांगतो मी तुम्हाला. मायापाश किती अवघड आहे. एक बाळ आपल्या आईबरोबर यात्रेमध्ये फिरायला गेलं. यात्रेमध्ये फिरता 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 त्याला एक बाहुली दिसली, आणि बऱ्याच बाळांना हीच अपेक्षा आहे की बाहुली भेटावी. बाहुली दिसली. बाहुली दिसल्याबरोबर ती बाहुली इतकी सुंदर, लाकडाची बाहुली इतकी सुंदर होती. सुंदर तिला असं नटवलेलं. हो तिला तो चुडा घातलेला, सुंदर गाळ्यामध्ये हार आहे, आणि सुंदर अशी ती दिसणारी बाहुली. त्या बाहुलीचा परिणाम याच्या बाळावर झाला, म्हणजे तिच्या मायेमध्ये फसला आणि रडायला लागला. आई हीच बाहुली पाहिजे मला, आई हीच बाहुली पाहिजे मला. आईने सांगितलं बाळा एवढे पैसे नाही रे, ते जास्त महाग सांगितले, म्हणले जास्त किंमत लावली.
म्हणजे आई मला माहीत नाही हीच बाहुली पाहिजे. आईने काही वस्तू घ्यायच्या टाळल्या आणि ती बाहुली घेऊन दिली. बाहुली घेऊन आल्यानंतर रोज ते बाळ त्या बाहुलीबरोबर खेळू लागलं. ती बाहुली त्या जोडीमध्ये पाळण्यामध्ये घालायचं, तिला झोका द्यायचा, तिच्याबरोबर खेळायचा, तिला आंघोळ घालायचा, तिला कपडे घालायचा, तिला गन पावडर करायचा. आणि असं करता 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 म्हणलं हे बाळ सुंदर खेळतं, बाहुली सुंदर आहे. आणि एक दिवस त्या घरामध्ये असलेल्या मोठ्या मुलाने त्या बाहुलीच्या कानाखाली ठेवली. बाळाला राग आला ना. बाळ अंगात कपडे ठेवीना, गरबडा लोळायला लागलं. शेवटी परत त्या भावाने त्या बाहुलीची माफी मागितली, त्याची माफी मागितली, इथून पुढे कधी मारणार नाही. त्याची बाहुली त्याच्या ताब्यात दिली. हळूहळू ते बाळ मोठं होऊ लागलं. मोठं झाल्यानंतर त्या लाकडाच्या बाहुलीचा खोटेपणा त्याला कळला आणि आता मोठी बाहुलीची इच्छा करायला लागला. म्हणजे ही बाहुली टाकून दे. याला म्हणायचं मायापाश. आलं लक्षात? याला काय म्हणायचं? मायापाश. आता काळपाश झाला, कर्मपाश झाला, धर्मपाश झाला, ब्रह्मपाश झाला, मायापाश, आता मोहपाश लागला. मोहपाश लागला. लग्न झालं, मोठी बाहुली घरामध्ये आली. घरामध्ये आल्यानंतर तिने सांगितलं आणा. आता याच्या मागे मोहपाश लागला. हा एवढा मोह वाढला याचा, अजून यावं, अजून यावं, अजून यावं, यावं 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 यावं. शेवटी याला जावं लागलं एक दिवस, पण याचा मोह संपला नाही. याला म्हणायचं मोहपाश. आणि मग शेवट आहे जन्मपाश. अगोदर जी कर्म केली त्या कर्माचं फळ त्याला जन्म घ्यावाच लागतो. याला म्हणायचं जन्मपाश. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबा नाही म्हणते ह्या फेऱ्यामध्ये मला पडायचंच नाही म्हणले. हो, जन्मपाश, काळपाश, कुठे काळपाश, कुठे जन्मपाश. आयुष्य जगणं काय 1-2 महिन्याचं खेळ आहे का म्हटले. अनेक कष्ट त्याच्यामध्ये सोसावे लागतात. त्यापेक्षा या कष्टांना सामोरच जाणं नको म्हटले. तुकोबाराय म्हणले मला याच्यामुळं बंधन मला टाळायचं आहे म्हटले. तुकोबाराय शेवट म्हणतात तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्माने आला. बंधनाचा तोडू पासा हा भंग त्याने अगोदर रचला हो, परत जन्माला आले ना. ऐका, बंधन तोडून टाकलं म्हटले. म्हणले महाराज का बंधन तोडायचं हो? म्हणले ऐका, गाढो मेलं वजानं, शिंगरू मेलं यार झारानं. आपल्याकडे म्हण प्रसिद्ध आहे हो, पण त्या म्हणीचा अर्थ इथं लावायचा बघा आपल्याला. आता ऐका, इकडे तिकडे गाणे म्हणण्यापेक्षा आपलं काहीतरी म्हणीच घेऊन इकडं. हो, म्हणीचा अर्थ असा लावायचा आपल्याला. गाढो मेलं वजन, शिंगरू मेलं यार झरानं. गाढो म्हणजे देह आणि शिंगरू म्हणजे त्यामध्ये असलेला जीव. आता जीवाचा आणि देहाचा काय संबंध आहे? काय संबंध? काहीच संबंध नाही. देह नष्ट होणारा आहे, आत्मा नित्य आहे. देह नष्ट होणारा, आत्मा नित्य. मग दोन्ही एक कसे? ऐका, ज्या जगाचा नाश होत असता ते जग सत्य कसं हो? जगाचा प्रलय होतो, प्रलय झाल्यानंतर जगाचा नाश होतो. मग तुम्ही जग सत्य कसं मानता म्हटले? भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलं न रूपमत्स्य तथोपलभ्यते. ऐका नाही, तुकोबाराने सुद्धा एक प्रमाण दिलेलं आहे बघा. न रूप नाही त्याची ठेविले नाम, लटिकाची भ्रम वाढविला. हो, रूप नाही आणि त्याला नाव ठेवलं म्हटले. अहो जसं ऐका, उपजली या बालकाशी नाम नाही तयापाशी, ठेविलेने नावेशी हो देतो. जसं बाळ जन्माला आलं, जन्माला आलेल्या बाळाला नाव असतं का? आपण वा 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 सकाराम पाटील जन्माला आले म्हणतो का? म्हणत नाही का? त्या उपजलेल्या बालकाला नाव नसतं. लक्षात घ्या, उपजलेल्या बालकाला नाव नसतं. तसं जगाचं आहे म्हणले. त्याला तुम्ही जग म्हणा, त्याला तुम्ही संसार म्हणा, तुम्ही त्याला मायासागर म्हणा, त्याला भवसिंधू म्हणा, भवसागर म्हणा, कोणतंही नाव द्या, ते नाव त्याला परफेक्ट बसतं. त्याला मायानदी म्हणा, परफेक्ट बसतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणते याच्यामध्ये मला फासायचं नाही म्हटले. कारण देहाचा आणि जीवाचा काही एक संबंध नसताना सुद्धा हा देह कर्म करतो आणि त्याच्याबरोबर त्या जीवाला त्या कर्मामुळे विनाकर्म फेऱ्यात पडावं लागतं म्हटले. कर्म केले देहाने आणि जीवाला त्या फेऱ्यामध्ये पडावं लागतं. त्याला विनाकर्म वजाबरोबर बळ शिंगरू फिरतं म्हटले. विठ्ठल विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हा नसलेलं ओझं डोक्यावर घेतल्यानंतर आपला जो निज भक्तीचा मार्ग आहे, जो तत्वार्थाचा मार्ग आहे, जो भगवत प्राप्तीचा मार्ग आहे,
तो भगवत प्राप्तीचा मार्गाहून माणूस विन्मुख होतो आणि भलत्याच मार्गाने जातो अभंगाचं दुसरं चरण. नाही तेच घेताची नाही तेच घेताची नाही तेच नाही तेच घेताची नाही तेच घेताची नाही तेच घेताची नाही होईल दूरी निज पंथ होईल दूरी निज पंथ नाही तेच घेताची नाही तेच घेताची निज पंथ नाही तेच घेताची हे नाही तेच घेताची होईल दुरी निज पंथ 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 नाही तेच घेता शिरे होईल दुरी निज पंथ. नसलेलं ओझं जर डोक्यावर घेतलं तर आपला निज भक्तीचा मार्ग म्हणजे जो मार्ग आपण अगोदर केंद्रित केलेला आहे त्या मार्गापासून आपण भलतीकडे जातो म्हटली. मग जगद्गुरु तुकोबारायांना त्या साधकाने विचारलं, महाराज तुम्ही जो मार्ग केंद्रित केला, जो मार्ग तुमच्या ध्येयाच्या ठिकाणी तुम्ही ठेवला, तो मार्ग तरी कोणता? भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी, आज गीता जयंती आहे बरं का, भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये असं सांगितलं, सुखमात्यतिकम यतात बुद्धिग्राह्य मतींद्रियम वेत्तीयत्रम चैवाम स्थितशीलती तत्वतः. ऐका, ज्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होते, सुखमात्यतिकम यतात बुद्धिग्राह्य मतींद्रियम, ज्ञानोबारांचे गोवी आठवले ऐका, तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मा मिळाल्या बुद्धी तैसी आदवे नंदाची आपिसी खाणी उघडे. जसं गंगा सागराला जाऊन मिळाल्यानंतर गंगा काय होते हो, सागर रूप होते, ती पुन्हा गंगा राहत नाही. त्याप्रमाणे हा आपला जीवात्मा जो आपल्या या देहाच्या अंतरामध्ये वास करतो, तो जीवात्मा एकदा त्या परमात्म्याला जाऊन मिळाल्यानंतर देवभक्तपणा तुका म्हणे नाही भिन्न, देव आणि भक्त याच्यामध्ये भिन्नता राहत नाही म्हटले. म्हणून भक्ती करावी, म्हणून निज मार्ग आपला केंद्रित करावा, ध्येय आपलं पक्क करावं. कुठल्याही मार्गाने मार्गक्रमण करत असताना आपलं ध्येय अगोदर पक्क करावं. ऐका, एका मुलाने सायन्सला ॲडमिशन घेतलं, काय व्हायचं? डॉक्टर व्हायचं. का? ध्येय पक्क केलं. ऐका, कॉमर्सला ॲडमिशन घेतलं, काय व्हायचं रे? एक तर म्हणतो बँकेत जायचं, नाही तर मग CA व्हायचं, चार्टर्ड अकाउंटंट. ध्येय पक्क केलं. आणि आर्टला कुठलं ध्येय नाही महाराज, कुठंही स्वैर राहते, स्वातंत्र्य त्यांना, कुठंही जा, ऑलराऊंडर. हो, जग आपलंच आहे सगळे म्हणले, ठाई ठाई आमचे गाव. तसं चालत नाही म्हणले, ध्येय पक्क लागतं. जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, ध्येय पक्क लागतं. जरी तुम्ही वेगळ्या मार्गाने असला तरी तुमचं ध्येय पक्क लागतं. ऐका, ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये तीर्थावळी हे स्वतंत्र प्रकरण आलेलं आहे. आता माऊलींच्या दरबारामध्ये चरित्रावर सेवा करण्याची संधी भेटली बरं का यावर्षी. हो, सेवा माऊलीने करून घेतली. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले. आपण काही बोलत नाही, ते बोलून घेतात आपल्याकडून. हे रिकाम्या तोंडाने बडबड जरी केली ना तरी ते गीता तत्व त्यातून बोलून घेतात असं म्हणतात. हो, ऐका,
आणि मग ते तीर्थावळी प्रकरण स्वतंत्र आहे. आणि त्या तीर्थावळी प्रकरणामध्ये ज्या वेळेस ज्ञानोबा चारी भावंड आणि नामदेव महाराज हे तीर्थावळी करत असताना औंढा नागनाथ या ठिकाणी आले. औंढा नागनाथाचं दर्शन केलं, फिरविले देवळं, जगामध्ये ख्याती. आणि त्यानंतर पुढे ते सातपुडा पर्वतरांगेमध्ये उतरले. सातपुडा पर्वतरांगेत उतरल्याबरोबर त्या ठिकाणी एक हरपाल नावाचा चोर त्या ठिकाणी राहत होता. काय नाव? हरपाल. ध्यानात ठेवायचं, हरपाल नावाचा चोर त्या ठिकाणी राहत होता. नाव जरी हरपाल होतं पण त्याचं कर्म हे चोरीचं असायचं. त्या जंगलामध्ये एका झाडाच्या फांदीवर तो हरपाल त्या ठिकाणी बसायचा. बरोबर काही हत्यारं पण असायची. आणि त्या ठिकाणी जर कोणी वाटसरू आला तर त्याला लुटमार करण्याचं काम कोणाचं? हरपालाचं. त्याला अडवायचा, त्याला विचारायचं, का रे तुझ्या गळ्यामध्ये माळ आहे का? तो जर म्हणला नाही, बेदाम मार खायचा मग. आणि त्याला पुन्हा विचारायचा, अरे संतांची संगत करतो का? तो जर नाही म्हणला, अजून मार खायचा मग. आणि मग त्याच्यापाशी असलेलं धन लुटायचा. ते धन, लुटलेलं धन सोनाराकडे जायचा. ते जर सोन्याचं असलं तिथं मोडायचा, किंवा पैसा अडका वगैरे काही शिदापाणी असला तर त्याचा वापर तो बाहेर गावून आलेले जे यात्रेकरू असायचे किंवा संत महात्मे असायचे त्यांच्या भोजनासाठी आणि त्यांच्या औक्षणासाठी त्याचा खर्च त्या ठिकाणी करायचा. आणि एक दिवस त्या मार्गामध्ये हा हरपाल बसलेला, त्या फांदीवर ठरल्याप्रमाणे बसलेला. आणि तेवढ्यामध्ये पांडुरंग हरी पांडुरंग हरी भजनाचा आवाज त्याच्या कानावर पडला. कोण येतंय? झाडावून खाली उडी टाकली, बघितलं. आणि बघितल्याबरोबर समोर काही साधू महात्मे येतात दिसतात. वारकरी आहे, उंच उंच पताका आहे बघा, वारकऱ्याच्या उंच पताका असतात, गळ्यामध्ये विणा आहे. आणि हे वारकरी आल्याबरोबर त्यांना साष्टांग दंडवत घातला. महाराजी आपण कुठे चाललात? म्हणले आम्ही वारीला चाललो, तीर्थावळी करत आहे म्हटले. मग आजचा मुक्काम आमच्या घरी असू द्या. असं म्हटल्याबरोबर ज्ञानोबाराय म्हणले ठीक आहे, तुमच्या घरी तर तुमच्या घरी. म्हणले भोजनही आमच्याच घरी असू द्या. म्हणले हो, भोजनही तुमच्याच घरी होईल म्हटले. त्यांनी विनवणी केली आणि या संत महात्म्यांना घरी नेलं. घरी नेल्याबरोबर घराबाहेर उभा आहे आणि पत्नीला आवाज दिला, अगं ऐकलं का? बाहेर आली पत्नी. आल्याबरोबर म्हणले का हो? म्हणले अगं हे संत महात्मे आले, यांच्या औक्षणाची तयारी कर, यांच्या भोजनाची तयारी करायची. तेवढ्यामध्ये पत्नीने सांगितलं, जरा बाजूला येता का? बाजूला बोलवलं आणि सांगितलं, का हो तुम्ही म्हणता यांच्या भोजनाची तयारी करायची, घरामध्ये काही अन्नाचा कण नाही ना हो, मग कशी तयारी करायची? जा पटकन काहीतरी शिरा घेऊन या म्हटले. त्या असं हरपालाने सांगितलं, ज्ञानोबाराय असं करा, तुम्ही स्नान वगैरे करा, तुमचा काही नित्यनेमान पोथी वगैरे वाचायची असली ती करा, तोपर्यंत मी काहीतरी शिदा पाणी घेऊन येतो. ठीक आहे म्हटले. आणि रामकृष्ण हरी म्हणून पुढे गेले. पुढे गेल्यानंतर हा हरपाल ठरल्याप्रमाणे त्या झाडाच्या फांदीवर बसला. आणि बसल्याबरोबर विचार करायला लागला, दुपारचे 4 वाजले, 4चे 5 झाले, 6 वाजत आले, अजून कोणी आलं नाही. जर असं कोणी आलं नाही आणि मला जर काही धन भेटलं नाही, ह्या संत महात्म्याने जीव कसं घालायचं या विचारामध्ये असताना जर हे संत महात्मे उपाशी गेले तर मोठं पाप घडेल म्हटले. मग पाप घडण्याच्या ऐवजी आपण असं करू, आत्महत्याच करून घेऊ म्हटले. हातामध्ये कोयता होता, कोयता मानेवर मारणार. तेवढ्यामध्ये इकडं पांडुरंग परमात्म्याने रुक्मिणी मातेला सांगितलं, ऐक रुक्मिणी, जसं तू दसऱ्याला आणि दिवाळीला शृंगार करते ना म्हटले, तसा शृंगार आताही कर. माता गेला, शृंगार करून आल्याबरोबर इकडं पांडुरंगाने धनपालाचं रूप घेतलं. माता धनपालने झाल्या. बैलगाडी अशी सजलेली त्या ठिकाणी तिला घुंगरं वगैरे लावलेली. आणि ती बैलगाडी पटकन, आता दृष्टांत होता आपला, पटकन ती सातपुडा पर्वतरांगेत उतरली. उतरल्याबरोबर ती बैलगाडीचा आवाज, घुंगराचा आवाज यायला लागला. मानेवर कोयता मारणार तेवढ्यात आवाज ऐकू आला. कोयता खाली टाकला, खाली उडी खाल्ली आणि त्या बैलगाडीला आडवा गेला. आडवा गेल्याबरोबर त्याला विचारलं, अरे कोण तू? म्हणे मी धनपाल. या धनपालनी. कुठे निघालात? म्हणजे व्यापार करण्यासाठी निघालो. बरं. गळ्यामध्ये माळ, एवढं सोनं घातलंय, कसली माळ? माळ घालायला जागा पाहिजे ना म्हटले. माळ घालायला जागा नाही म्हटले. आणि एवढं सोनं घातलं, लाकडाचे मणी कशाला घालायचे म्हटले. हो, ऐका, माळ का घालावी याचंही सांगतो बरं का. माळ का घालावी? किती मण्याची माळ असावी हो? 108 मण्याची माळ असावी. ती पण कशाची असावी? तुळशीची असावी. का तुळशीची असावी? ऐका, व्यवहारामध्ये आपण जर एखाद्याला पैसे उसने दिले
उसने दिलेले पैसे आहेत देत नाही, वर्ष झाला देत नाही, 2 वर्ष झाले देत नाही. आपण काय म्हणतो, त्या व्यवहारावर मी आता काय ठेवलं हो, तुळशीपत्र ठेवलं, नाही लागत मला ते पैसे आता. तुळशीपत्र ठेवलं का नाही? ऐका, भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह दिलेला आहे आणि त्या देवाला सांगतो, ऐक देवा, एकदा नाही रे 108 वेळा या देवावर तुझ्या भक्तीसाठी तुळशीपत्र ठेवतोय. बघा, 108 वेळा तुळशीपत्र ठेवलं. हा देह तुला समर्पित केलेला आहे, काय करून घ्यायचं करून घे म्हटले. आता याच्याकडून देव काय करतो, भजन करून घेतो. देव त्या भक्ताला कधीच प्रपंच करून देत नाही, कधीच प्रपंच करून देत नाही. प्रमाण आहे तो कोबर राहायची. देव भक्ताला की करून नाही दे संसारी, करूनच देत नाही त्याला संसार कधीच. संसाराची पण व्याख्या बरं का, संसाराची व्याख्या आहे, प्रपंचाची सुद्धा व्याख्या आहे. सगळं सांगत बसतो. आता वेळ आपल्याकडे कमी राहिलेला आहे. आणि मग इकडं धनपालाला विचारलं, का रे गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही? म्हणले लाकडाच्या माळी घालत नाही. म्हणले काही भजन पूजन काही करतो का? ते रिकाम टवळ्याचे काम. म्हणले आमचे काम आहे का ते? जेव्हा धनपाल आसडला खाली आणि मातीमध्ये घुसळू घ्यायला, तेव्हा रुक्मिणी माता सांगायला लागल्या, देवा अहो तुम्ही कंस मारला, चाणूर मारला, हिरण्यकश्यपूला तुम्ही मारला देवा, आणि चोराचा मार खाता? देव म्हणले, देवी वारकऱ्याचा मार कधी कधी खावा लागतो म्हणले देवाला. विठ्ठल विठ्ठल. ऐका, आणि धनपाल मातीमध्ये घुसळून घेतला, सगळं धन लुटलं, सोनाराकडे गेला, ते सगळं धन त्या ठिकाणी मोडलं. त्यातून भला मसा मोबदला प्राप्त झाला. सांगितलं, ऐका, सोनाराला सांगितलं, ऐक, एवढं धन मला नको, माझ्याकडे फक्त 5-6 संत आलेले आहे, त्यांचं भोजन होईल, एवढं धन मला दे म्हटले, बाकीचं धन गरिबामध्ये वाटून दे. एवढी नीतिमत्ता ठेवली बघा चोरांना. आणि मग म्हणले, मग प्रपंच कसा चालायचा? त्या जंगलामध्ये झाडाची वाळलेली लाकडं असायची, ती गोळा करायचा, बाजारात जाऊन विकायचा, आणि त्यावर आपला प्रपंच चाललेला. आणि हे चोरीचं धन संतांच्या औक्षणासाठी, भोजनासाठी खर्च करायचा. आणि मग ते धन त्या स्वर्णकाराकडून घेतलं, एका दुकानदाराकडे गेला, काही शिदा पाणी घेतला, घरी आला, स्वयंपाक झाला, आणि सर्व संत मंडळी जेवायला बसली. संत मंडळी जेवायला बसल्याबरोबर इकडं पांडुरंगाने सांगितलं, रुक्मिणी ऐक ना. म्हणले बोला ना देवा. म्हणले आपल्याला हरपालाला भेटायला जायचं. म्हणलं देवा आताचा मार कमी झाला की काय? एवढा मार खाल्ला तरी म्हणता हरपालाला भेटायला जायचं. म्हणले नाही, आता आपल्याला हरपालाला भेटायला जायचं. ठीक आहे म्हणले देवा, जशी तुमची इच्छा. गाडी पुन्हा रूढ झाली आणि त्या मार्गाने निघाली. इकडं सगळं संत महात्मे जेवले आणि हात धुण्यासाठी बाहेर आले. हात धुण्यासाठी संत महात्मे बाहेर आले. पुढे समोर बघितलं, पांडुरंग परमात्मा धनपालाच्या रूपात उभा आहे. संत महात्म्याने साष्टांग दंडवत घातला. आणि इकडं मग हरपाल विचार करायला लागला, संत महात्मे हात धुण्यासाठी बाहेर गेले की काय तशी निघून म्हटले. म्हणून त्यांना बघण्यासाठी तो बाहेर आला. बाहेर बघितलं, ज्याने जंगलामध्ये माझा मार खाल्ला त्याच्याच पायावर हे दंडवत घालतो. येडे की काय म्हणायचे हे संत? विचारला, ज्ञानोबा अहो तुम्ही दंडवत घालता, याने जंगलामध्ये माझा मार खाल्ला. अरे रे रे, काय केलं म्हटले तू? देवाला मारला? म्हणले कसला देव? हा धनपाल म्हणले, गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही बघा, भजन पूजन करत नाही म्हणले बघा. असं म्हटल्याबरोबर इकडं दादांनी सांगितलं, निवृत्तीनाथ दादांनी, ज्ञानोबा कृपा कटाक्ष टाक म्हणले त्याच्यावर. कृपा कटाक्षांनी हळिले, आपुले परी बैसविले. आणि जेव्हा कृपा कटाक्षांनी हळलं, अशी कृपा दृष्टी पडली बघा. पांडुरंगी सत्य केला अनुग्रह, निरसुनी संदेह बुद्धिभेद. त्याचा बुद्धिभेद केला. पांडुरंग नावाचा त्याच्यावर बोध केला, तत्वाचा बोध केला. आणि बोध केल्याबरोबर समोर पांडुरंग परमात्मा दिसायला लागले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, विष शिकळा लोपलिया, विष शिकळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा,
रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. सुंदर असं देखणं स्वरूप बघितलं हो. आणि ते देखणं स्वरूप मनामध्ये भावलं. म्हणले देवा नको हा संसार म्हटले, आता तुझं हे गोजिरे जे स्वरूप आहे ना हेच मनामध्ये ठेव म्हणले. आता मनामध्ये भरून घेऊ दे, डोळे भरून तुला पाहू दे. आणि तो हरपाल त्या ठिकाणी भारावून गेला. डोळ्यातून नेत्रातून अश्रू वाहू लागले. आणि इतका भारावून गेला. म्हणले काय हा संसार, फलकट हा संसार, येथे सार भगवंत. हा फलकट असला संसार. म्हणले काय संसार नको म्हटले मला. हा भव सिंधू सागरुगा भव दुःखाचे मूळ जनवादन थरून माझी केले इंगळ. जनवादन माझी केले हिंगळ. वज्र घाते तपेवरी उष्ण ज्वाळ. सोशीले काय करू दुर्भर हे चांडाळ. सोशीले काय करू दुर्बल हे चांडाळ. विठाबंधन दे ग तुझ्या सारी कनामा. विठाबंधन दे ग तुझ्या सारी कनामा. भव सिंधू सागरुगा भव दुःखाचे मूळ जनवादांतरून माझी काय संसार म्हटले. सगळा दुःखाने भरलेला संसार. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाच्या सर्वनी. कैची सुख निदान थरुणी इंगळाच्या. अरे बाबा मृत्यूलोकामध्ये सुखाची आशा करावी याला दुःखालय म्हटलं गेलेलं आहे. दुःखालय संसार म्हणजे दुःखालय आहे. तुम्ही हॉटेलमध्ये जा, हॉटेलला काय म्हणतात तो भोजनालय. ज्या ठिकाणी ग्रंथ भेटतात त्यांना काय म्हणता हो ग्रंथालय. आता तुम्ही ग्रंथालयामध्ये गेलात म्हणले द्या एक वडापाव, भेटेल का? कसा भेटेल? ग्रंथालय आहे त्या ठिकाणी वडापाव भेटणार नाही. आणि तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि त्या म्हणले लघु सिद्धांत कौमुदी नावाचा ग्रंथ द्या, भेटेल का? भेटणार नाही. ऐका ते ग्रंथालय आहे, हे भोजनालय आहे म्हटले, भेटणार नाही. तसं हे दुःखालय आहे म्हटले. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख भांडवली आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार संसार. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. ऐका डेकनाच्या बाजी सुखाची कल्पना. डेकनाच्या बाजीवर झोपायचं आणि सुखाने झोप लागते का? लागत नाही. ज्ञानोबरांनी 7व्या अध्यायामध्ये दैवी द्वेषा गुणमयी मम माया दुरत्तया या श्लोकावर काही विवेचन केलेलं आहे बघा. इतकं सुंदर विवेचन आहे. ज्ञानोबरा सांगतं ऐका. आता महदादी हे माझी माया उतरून या धनंजया होईन जाया कैसनीये. जे ब्रह्मचडाचा आधाडा संकल्पचडाचा उभाडा सवेची महाभूतांचा बुडबुड असा ना आला. ऐका जे सृष्टी विस्तारचे निओघे चढत काळ कलेचे निवेगे प्रवृत्ती निवृत्तीचे तुंगे तटे सांडी. इतकं. आणि यावर मामासाहेब दांडेकरांचं मामांचं खूप सुंदर असं विवेचन त्यांनी या ज्ञानेश्वरीच्या ह्या वावीवर केलेलं आहे. मामा खूप सुंदर सांगता ऐका. त्रिगुणांच्या वृष्टीमुळे, त्रिगुण कोणते हो? वा वा वा, रज सत्व आणि तम. त्रिगुणांच्या वृष्टीमुळे या नदीला मोहाचे महापूर येतात. आता मोहाचं उदाहरण आपण मगाशी बघितलंय. मोहाचं उदाहरण बघितलं ना हो. मोहाचे महापूर येतात कोणत्या नदीला हो? या भव नदीला, या संसार नदीला. ऐका
त्रिगुणांच्या वृष्टीमुळे या नदीला मोहाचे महापूर येतात, यम नियमांची नगरे वाहून जातात. या नदीमध्ये द्वेषाचे भोवरे आहेत. आपल्याकडून किती वेळा पाप घडतं ऐका. नेत्राद्वारे पाप घडतं, कानाद्वारे पाप घडतं, नाकाद्वारे पाप घडतं, मुखाद्वारे पाप घडतं, स्पर्शाद्वारे पाप घडतं आणि इंद्रियांद्वारे पाप घडतं. इंद्रियांद्वारे काय पाप घडतं? व्यभिचार घडलं पाप. ऐका. नेत्राद्वारे काय पाप घडतं? ऐका. जर एखादा विषय आपल्याला आवडला नाही, डोळ्याने बघितला पण नको वाटला, द्वेष मनामध्ये निर्माण झाला, द्वेषात्मक भावना निर्माण झाली, पाप घडलं. कानाने एखाद्याची निंदा ऐकली, एखादा साधू महात्मा आहे आणि त्याची निंदा ऐकली, तुकोबाराय प्रमाण देतात, शब्दा नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर, त्याचे न व्हावे दर्शन, खळा पंगती भोजन, ज्याच्या शब्दाला धीर नाही, आशयांचे बोल आपल्या कानावर पडावे, निंदेचे बोल आहे, पाप घडलं. ऐका. मुखावाटे जर एखाद्याची निंदा केली तरी पाप घडलं. ऐका. हो. देखे शब्दाची व्याप्ती, ज्ञानोबरांची जोवी आहे. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, ते द्वेषाद्वेष उपजती श्रवणाद्वारे, श्रवणाने कानाने पाप घडलं आणि मुखाने सुद्धा निंदेचं पाप घडलं. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, पाप घडलं म्हटले. हो. स्पर्शाद्वारे एखादा पदार्थ मऊ किंवा कठीण आहे आणि जर कठीण पदार्थ हाताला आला, मऊ आला, त्याबद्दल प्रेम निर्माण होतं. कठीण पदार्थ हाताला आला, अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी द्वेष भावना निर्माण होते. काय द्वेषात्मक आहे? पाप घडलं ना. हो. पाप घडलं म्हणले याच्या. आणि ह्या सगळ्या पापाला आपल्याला सामोरं जावं लागतं म्हटले. मामा सांगतात बघा, त्रिगुणांच्या वृष्टीमुळे या नदीला मोहाचे महापूर आला. वृष्टी म्हणजे पाऊस. त्रिगुणांचा पाऊस पडला म्हणले, महापूर आला या नदीला. एक शपकाभंग आहे बरं का, शपकाभंग आहे, तरी पण सांगतो, भाव चांगला म्हणून सांगतो. नदीच्या किनारी झाड उंबराचे, ते तो घर असे भुजंगाचे, पर्जन्य तो झाला नदी पुराला, भुजंग लोटला पुरासंगी, राजहंस पक्षी उडाला आकाशी, आली दया त्याला भुजंग. चोचीने काढीत पंखाने शिंपित, चोचीने काढीत पंखाने शिंपित, उलटून दंश केला राजहंसा. तुका म्हणे ऐसा जातीचा स्वभाव दुरुनी वांधावे. असा शपकाभंग आहे तो, तुकोबरायचा नाही तो. पण तरी पण ऐका. जसं म्हटले द्वेषाचे भोवरे आहेत, पर्जन्य झाला, नदीला पूर आला म्हटले. या नदीमध्ये द्वेषाचे भोवरे आहेत, उन्मत्तपणाचे महाभयंकर मासे या नदीमध्ये फिरत असतात. उन्मत्त होतात ना. हो. हत्ती उन्मत्त झाला का काय करतो तो? सगळीकडे नासधूस करतो म्हटले. उन्मत्तपणाचे महाभयंकर मासे या नदीमध्ये फिरत असतात. या नदीमध्ये विषय वासनांच्या बेटावर कामाच्या लाटा आदळत असतात म्हटले. आणि त्यामुळं जीव समुदायाचा भरपूर पेस त्या ठिकाणी दिसत असतो. हे मामांचं वाक्य. असा संसार आहे म्हटले. आणि मग इकडे हरपालाने सांगितलं, नको हा संसार, कारण हे नसलेलं ओझं मी डोक्यावर घ्यायचं. याचं ओझं कोण वागवणार? अभंगाचं 3रं चरण. नातीलेचे माझे तुझे, 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 नातीलेचे माझे तुझे. कोण होते वागवी, कोण होते वागवी, नाही देत घेताची, नाही देत घेताची. कोण होते वागवी, कोण होते वागवी, नाही देत घेताची रे, नाही देत घेताची रे. हरपाल
हरपाल्याने सांगितलं कोण वजन, कोणाचं वजन, कशाला डोक्यावर घ्यायचं म्हटले. हीच तुकोबारायची भूमिका आहे. कशाचं? संसाराचं वजन कोणाचं आहे? देहाचं आहे म्हटले. देहाने संसार निर्माण केला म्हटले. देहाच्या संबंधामध्ये आहे. भगवंताने गीतेमध्ये सांगितलं न रूपमत्स्य तत्वोपलभ्यते. तुकोबारायने सांगितलं रूप नाही त्यासी ठेविले नाम, लटिकाचे भ्रम वाढविला. लटिके, अरे बाबा काही नाही म्हणले, कोणाचं काय, कोणाचंच काही नाही म्हणले, आणि त्याचं ओझं डोक्यावर घ्यायचं म्हटले. ते भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे, श्रुती प्रत्यक्षमती य मनुमानम चतुष्टयम प्रमाणेष्णवस्थाना द्विकल्पस्य विरज्यते. श्रुतींनी सुद्धा सांगितलं नाही ना झाला संसार म्हटले. जो संसार झालाच नाही त्याचं ओझं आपल्या डोक्यावर घ्यायचं, आणि कोण घेणार ते? उद्धवाने भगवंताला भागवतामध्ये प्रश्न विचारला, देवा तू काय सांगितलं? संसार नाही, रूप नाही त्याची ठेवेले नाम, फक्त त्याला रूप हे नाही, फक्त नाव ठेवलेलं आहे म्हटले. असा नसलेला संसार म्हणले, मग तो जीवाला दुःख का देतो म्हटले? ऐका ओवी आता. एत भवबंधन ऋषिकेशी सांगपा बाधक काउनाशी, जरी तू संसारूची नाही मनशी तरी प्रत्यक्ष जीवाचे जडला असे. तू संसार नाही म्हणतो, मग जीवाला ग्रसन का करतो, दुःख का देतो म्हणले? आणि दुःख होतात ना आपल्याला, क्लेश होता का नाही? क्लेशोधिक तरस्तेशाम मग व्यक्त आसक्त चेतसाम. 12व्या अध्यायामध्ये सांगितलं ना, दुःख देतो म्हणले संसार. किती दुःख देतो ऐका. दुःख म्हणजे क्लेश, आणि या क्लेशांचं वर्णन योग सूत्रामध्ये भगवान पतंजली यांनी केलेलं आहे. क्लेश रूप कर्माशय दृश्य अदृष्ट जन्म वेदनीय सती मुले तजित पाप जात्यार्य भोगा. मध्ये कीर्तन सोपं गेलं, आता अवघड जायला लागले म्हटले. महाराज चाकुरीतलं कीर्तन आहे. हो, ही संस्थेची चाकुरी, त्याच चाकुरीत कीर्तन चालणार. ऐका, सवय लावा फक्त. किती क्लेश आहे हो? 5 क्लेश आहे. ऐका, 5ही क्लेशांचं वर्णन करू आपण. आपल्याकडे वेळ आहे भरपूर. 5ही क्लेशांचं वर्णन कसं आहे बघा. आता अविद्या पहिला क्लेश झाला. क्लेश म्हणजे दुःख. पहिलं दुःख कोणता? अविद्या. अविद्या म्हणजे ज्ञान नाही. अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. ऐका, ज्ञान नाही म्हणजे अविद्या. मला पखवाज वाजवता येत नाही, याचं माझं काय? आज्ञा नाही. त्यांना सुंदर पखवाज वाजवता येतो, मला येत नाही. त्यांना येतो, मला येत नाही. त्यांना येतो, मला येत नाही. झालं दुःख. दुःख झालं का नाही? अविद्येमुळं, अज्ञानामुळं. पखवादाचे बोल वाजवता येत नाही, याचं अज्ञान असल्यामुळं मला दुःख झालं. समजतं का कीर्तन? अस्मिता. अस्मिता म्हणजे काय? मी या मृत्यू लोकामध्ये राहण्यासाठीच आलेलो आहे, आता मी इथून पुढे जाणार नाही, याला म्हणायचं अस्मिता. हा ठाम निर्धार झाला माझा, मी मृत्यू लोकात सगळं मायाबापाचं आहे. आता हे आपल्या भाषेमध्ये याला म्हणायचं अस्मिता. राग. आपल्याला एकमेकाबद्दल राग येतो का नाही? एक माणसाने जोरात कानाखाली ठेवली, हसत बसणार आहे का आपण? काय करणार हो? त्याची ठेवून देणार आपण. याला म्हणायचं राग. आणि एखाद्याने शेजारी गाडी आणली, 4 व्हीलर गाडी होती मोठी, आणि याच्याकडे काहीच नव्हतं. ते म्हणले अहो पेढे खाले या ना. हा त्याला विचारतो गाडी कशी आणली, फायनान्स केला का, डाऊन पेमेंट किती भरलं? याला काय म्हणायचं? द्वेष. त्याचा द्वेष करतोय आपण. त्यानं गाडी घेतली, द्वेष केला, याला म्हणायचं द्वेष. पुढे अभिनिवेश आला. ऐका, अभिनिवेश म्हणजे काय? मृत्यूची भीती बाळगणं, याला म्हणायचं अभिनिवेश. मृत्यूची भीती बाळगणं. मला मृत्यू येणार आहे त्याची मला भीती वाटते, आणि मृत्यूच्या भीतीने कितीही पडलं तरी मृत्यू येणारच आहे, याला म्हणायचं अभिनिवेश. हिरण्यकश्यपूने मृत्यू येऊ नये म्हणून तप केलं, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. नको ती वर मागून घेतली. वर मागितल्यानंतर सुद्धा मृत्यू आला का नाही? त्याला म्हणायचं अभिनिवेश. आलं लक्षात? एकूण ह्या दुःखांना सामोरं जावं लागतं. हरपाल्याने सांगितलं मला हे दुःखात पडायचं नाही, कशाला हा संसाराचा बोजा वाहत बसू म्हटले. नको हा बोजा देवा म्हटले. मग करू काय? काय करणार? हरपाल्याने सांगितलं एकच करतो. काय करतो? सगळ्यांनी वर हात करा. आता सगळे हरपाल व्हा. आता विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये,
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ताली वाजवा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला कुंडली कमर हरि ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज योगीराज तुकाराम महाराज की जय कैकाडी महाराज की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई देवाला सांगितलं देवा आता यापुढे काय करणार म्हणले भजन करणार तुझ्या नावाचं मी भजन करणार का एवढ्या दिवस असलेला अंतराय मी खपवून घेतला नाही देवा मला त्याची खूप भीती वाटते म्हणून तुझ्यात आणि माझ्यात अंतराय राहू नये तुझ्यात आणि माझ्यात अंतराय राहू नये म्हणून देवा आता काय कर तुझ्या जवळच मला ठेव म्हटली तुकोबारांनी ते सांगितलं देवा आता तुझ्या जवळ ठेव म्हटली किती दुःख असतं हो एक अडाणी कुटुंब दोघं पती पत्नी त्याच्यामध्ये पत्नी अडाणी होती बरं का पत्नी अडाणी आणि त्या पतीला गावाला बाहेर जायचं नवीनच लग्न झालेलं पतीचा विरह ती सहन करू शकत नाही अशी ती पत्नी आपली गावातल्या खेड्या गावातली होती पतीवर नितांत प्रेम होतं तिचं आणि ती पत्नी एवढं प्रेम करायची पतीचा विरह जर झाला तर ती सहन करू शकत नाही एवढी तिची स्थिती होती बघा आणि त्या पतीने सांगितलं ऐक काही कामानिमित्त माझ्या वडिलांच्या आज्ञेमुळे मला जावंच लागणार अगं कोणी हो पुढे येऊन बसा म्हटले बोलू नका रे हो मला जावंच लागणार म्हटले म्हणले का हो तुम्ही कधी येणार म्हणले 10 दिवसांनी येणार म्हणले 10 दिवस म्हणजे किती दिवस हो त्याने समजून घेतलं आपली पत्नी अडाणी आहे हिला 10 दिवस कळत नाही त्यांनी सांगितलं ऐक एक कोळसा घेतला चुल्यामधला कोळसा पूर्वी कोळसेच होते पाठीवर लिहायला पण खापराच्या पाट्या असायच्या तो कोळसा घेतला भिंतीवर त्याने 10 रेघा मारल्या आणि तिला सांगितलं ऐक ह्या मोज आता 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 रेघा आहे एक दिवस पूर्ण झाला की एक रेघ पुसायची म्हटली मग खाली किती राहिले 9 दिवस दुसरी रेघ पुसायची दुसरा दिवस झाल्यानंतर खाली किती राहिले हो 8 असं रेघा पुसत जा म्हटली ठीक आहे पती गेला बाहेर आता हिला आतुरता लागली दुसरा दिवस उजाडला आणि तोही दिवस बुडाला हिने एक रेघ पुसली खाली राहिली ती मोजायची लगेच तिसरा दिवस संपला तिने लगेच एक रेघ पुसली असं करता करता शेवट आता 3 रेघा बाकी राहिला आता विचार केला आता 1 2 आणि 3 रेघा बाकी राहिल्या म्हणजे किती दिवस राहिले 3 दिवस राहिले आता तिची आतुरता वाढली कधी पती येईल कधी मी त्यांना गळा भेट देईल प्रेम वाढलं ना तिचं आता पतीबद्दल आता विरह तिला सहन होत नाही 3 दिवस राहिले फक्त आणि नंतर तोही दिवस गेला खाली 2च दिवस राहिले तोही दिवस गेला एकच दिवस शिल्लक राहिला आता तिचा जो अंतकरणातला जे प्रेम आहे ते उथंबळून व्हायला लागलं आता माझे पती येतील कोणत्या दिशेने येतील तर रस्त्याकडे वाट पाहू त्या ठिकाणी लक्ष देऊ लागली वाट पाहू लागली आणि तेवढ्यामध्ये तोही दिवस गेला आणि तिचे पती घरामध्ये आले आल्याबरोबर तिला तिचा आनंद हा गगनात मावेना त्या घरामध्ये आनंदाला असं उत्थान आलेलं आहे काय हो काय ते पतीचा विरह सहन करू शकत नाही हो ऐका त्या दुःखाची जिव्हार ते विषय कर्दमीचे दुर्धर ते भोगजळा ते जळचळ सांडिती की तो कोबरायचं प्रमाण आहे आगी देखून यासाठी आणखी रोमांच उठते म्हणले जर किती प्रेम असतं पतीवर जर सरणावर आपला पती गेला तर ती सती जायला निघते हो किती प्रेम असतं सती जायला निघते ती वेदना होत नाही का तिला अग्निडागाच्या होतात ना इतकं प्रेम असतं म्हणले देवा हा विरह मी सहन करू शकत नाही मग देव म्हणले आता काय करणार म्हणले मला तुमच्यामध्ये एकरूप करून घ्या म्हटले तो कोबराची ही भूमिका पाहून जगद्गुरु भगवान पांडुरंग परमात्म्याने सुद्धा म्हटले तो कोबा तथास्तु म्हटले अभंगाचं शेवटचं चरण
तुका मनी अंतराय तुका मनी अंतराय तुका मनी अंतराय तुका मनी अंतराय